जा रहे ग्राम सेवक और तलाटी को। क्या नाम तलाटी का? तलाटी का नाम ताटे सर है। तो आप सभी जो है तो शाजापुर की जगह हम सब शाजापुर के हैं। ये हमारे माजी सरपंच यूसुफ भाई, ये हमारे सदस्य बुरंगे साहब, ये हमारे सदस्य अयूब पटेल, टंटामुक्ति अध्यक्ष है। ये मुख्तार भाई हमारे सदस्य अभी रनिंग के। ये मराठी में बोलेंगे, एक मिनट। तुम मराठी में बोलो साहब। एक मिनट हा भैया भाई फोटो मार रहा है सबसे ये डिमांड थी कि हमारे यहाँ पर जो ग्रुप अपने ग्राम पंचायत है शाजापुर की, यहाँ पर जो है तो एक सरपंच है हमारे जनते में से, उनका निधन होकर 7 महीने हो गए, और एक वार्ड क्रमांक 3 के जो सदस्य है उनका भी निधन हो चुका है। तो ये दो हमारी मांगे थी कि दोनों पोट निवडणूक लगना चाहिए, लेकिन हमारे जो विरोधी है उनके दबाव में आके बीडीओ हो गए, तुम्हारे ग्राम सेवक हो गए, तलाटी हो गए, ऊपर के कुछ अधिकारी, इन्होंने सबने मिलावट करके पैसा ले दे के ये सिर्फ एक सीट का इलेक्शन लगाए, और जो यादी सिद्ध करे वो हमको दिए नहीं, जो ठराव पास करे वो हमको दिए नहीं, पंचनामे को हमको बुलाए नहीं। जब मतदान यादी सिद्ध करे तब कोई वार्ड का सर्वे नहीं किया। कलेक्टर ऑफिस में बैठकर इसकी जो है तो यादी बनाई गई, और ये सब लोग मिले हुए और ये सब पैसे लेके काम कर रहे हैं। हम लोग 8 दिन से चक्कर लगा रहे, ये अधिकारी उसके पास भेजता, वो अधिकारी उसके पास भेजता, और ये सब मिली भगत से काम चल रहा। हमारी एक ही डिमांड है कि लोकशाही तरीके से काम होना चाहिए, और हमारी जो मांगे है ये पूरी करना चाहिए, अन्यथा इसके ऊपर हम मतदान के ऊपर बहिष्कार डालेंगे। अभी जो है आप तहसीलदार साहब के पास क्या गए थे, क्या आश्वासन मिला आपको? आश्वासन ये मिला तहसीलदार साहब के पास से कि भाई अब हमारे साथ उन्होंने ग्राम सेवक और तलाटी मैडम को सर्वे के लिए भेजा है। अब ये देखते हैं कितना सर्वे सच होता है, क्योंकि हमारे यहाँ जो गांव में नाम है मतदान यादी में, ये औरंगाबाद के नाम है, दौलताबाद के नाम है। यांनी आम्हाला यादी जी प्रसिद्ध केली ही आम्हाला सर्वांची दिशाभूल करून त्यांनी यादी प्रसिद्ध केलेली आहे, आणि ज्यावेळेस पंचनामा होतो त्यावेळेस एकही सदस्याला गावातल्या न बोलवता जवळचे माणसं असून लोकांना चुकीची माहिती देऊन हे तुमचं दुसरंच काम आहे, ह्याच्यावर साईन करा, अशा पद्धतीने सह्या घेतल्या आणि पंचनामा पूर्ण केला आहे। आणि त्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलतो, त्यांनी आश्वासन दिले, आता पाहू आपण काय होतं ते। याच्या मागे कोण आहे तुम्हाला वाटतं हे सगळं? ह्याच्या मागे ग्रामसेवक, तलाठी आणि बीडीओ आणि सरपंच हे सगळे मिली भगत आहे त्यांची। कोणाचे सरपंच काय नाव त्यांचं? कैसर सय्यद आणि माझे जिल्हा परिषद मेंबर सय्यद कलीम भैया यांच्या इशाऱ्यावर काम. हो। आता तुम्ही अधिकाऱ्यांना भेटले, काय अपेक्षा आहे अधिकाऱ्यांकडून? त्यांनी आम्हाला सांगितलं आता आज ग्रामसेवक आणि तलाठीला की जाऊन तुम्ही सर्वे करा आणि जे नियमाप्रमाणे ते काम करा। आता पाहू किती नियमाप्रमाणे होतं। नियमाप्रमाणे काम झालं नाही तुमच्या मनासारखं सगळ्याच्या, तर काय तुमच्याकडून? पुढं मतदानावर बहिष्कार टाकू, पुढील निर्णय आम्ही घेऊ। आपलं नाव? हरिभाऊ बुरंगे, ग्रामपंचायत सदस्य शाजापुर। तुम बोलने वाले? गाँव में राजकारण चल रहा है, ये सदस्यों को लेकर अभी निवडणूक तहसीलदार ने लगा है, तो क्या मांगे आप? आमची माग अशी आहे का आम्ही व्हिडिओ मॅडमकडे गेलो, तिथं सांगितलं की आम्ही आमचं एकही वार्ड 3 नंबर वार्डचंही हे निवडणूक होती, सरपंच वारून त्यांना 7 महिने झाले, त्याचे का लावत नाही तुम्ही? ते म्हणे आम्ही अहवाल पाठवून दिलं तिकडं, केंद्रेकर साहेबाकडे गेले, ते म्हटलं मी तिकडं पाठवलं, त्यांनी 2 दिवस आम्हाला घुमवलं। मग ग्रामसेवक ताटे साहेब त्यांना विचारलं, त्यांनी व्यतिरिक्त पदाचं आम्हाला अहवाल दिलं, ते अहवाल नाही दिलं, फक्त ते याच्यात म्हणजे मी अर्ज दिलं म्हणे, अर्ज मग 16 तारखेला दिलं, तेव्हा त्याची डेट निघून गेली। त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो, तहसीलदार साहेबाकडे गेलो, 2-3 लोकांकडे आम्ही पूर्ण अधिकाऱ्याकडे गेलो, ते म्हणे आता तुमचं डेट गेली, तुमच्याकडून काही होणार नाही। अंतिम निर्णयावर आम्ही असं आलं मग हे जी यादी होती मतदान यादीची, त्यांनी काय केलं, मग हे ग्रामसेवकला आणि तलाठीला विश्वासात धरून
त्यांनी असं केलं का ती यादीतून वाढ करून 300 मधून 300 लोकांचं नाव काढून दिलं आणि 300 दौलताबादचे आझाद चौकचे जोगेश्वरीचे त्या लोकांचं नाव टाकलं आणि यांना हाताशी धरून यांच्या आशीर्वादानं त्यांचं काम भरपूर वेगानं चालू आहे. आता आम्ही आलो बाहेरच्या लोकांच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे, तर त्यांच्यावर काय कारवाई करायला पाहिजे? आता जे कारवाई तर सगळे लिहून देतात, ते एखाद्याचा गुन्हा दाखल होतो त्याच्यावर ते गुन्हा दाखल होतो, पण होत काही नाही ना. हे सगळं संघ मिळून यांच्या आशीर्वादानं होऊ लागलं, मग कसं काय गुन्हा दाखल होईल? जिल्हा परिषद मेंबर आहे, रनिंग मेंबर, त्याचे 2 मध्ये नाव आहे, त्याचं 1 मध्ये बी आहे, 3 मध्ये बी आहे. एका गावातलं त्याच्या 3-3 ठिकाणी नाव असतं. मग ग्रामसेवक तुपे साहेब हे काय करता? मग तलाठी काही बोलत नाही, कोणी काही बोलत नाही, ग्रामसेवक बी काही बोलत नाही. त्याला बोललो तर ते भांडायला उठतो. आपलं नाव? शेख सुलेमान शेख रुस्तम. ओके, थँक्यू.